राज्यात महाविकास आघाडीची जोरदार पिछाडी पाहायला मिळाली। बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेत्यांना पराभवाचा दणका बसला, तर नाना पटोले, जयंत पाटील, रोहित पवार यांना निसटता विजय मिळाला। या दरम्यान सोलापुरातील माढ्यात मात्र अभिजित पाटलांनी घवघवीत यश मिळवलं। माढ्यात कोणकोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरले याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। माढ्यात शरद पवारांची तुतारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पवारांच्या अनेक वेळा भेटीगाठी घेतल्या। यात बबनदादा शिंदे, अभिजित पाटील यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे। पण पवारांनी एकदम अखेरच्या क्षणी अभिजित पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। सर्व घडामोडी सुरू होत्या त्या दरम्यान अभिजित पाटलांनी आपला प्रचार कायम ठेवला होता। पवारांची तुतारी मिळताच प्रचाराची धार अधिक तीव्र केली। त्यांनी माढ्यातील स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढवली। पाटलांनी सर्वात आधी मुद्दा घेतला तो तालुक्यातील रस्त्यांचा। 30 वर्ष आमदार राहिलेले बबनदादा तालुक्याचा विकास करू शकले नाहीत। तालुक्यातील अनेक भागातील रस्त्यांची अवस्था खराब असल्याचं अभिजित पाटलांनी सगळ्या भाषणात सांगितलं। याशिवाय पाटलांनी ऊस दराचा मुद्दा लावून धरला। यात त्यांनी काटा कोण मारतय हे सगळ्यांना माहीत असल्याचा आरोप सातत्यानं केला। अभिजित पाटलांमुळे आपल्या ऊसाला चांगला दर मिळाला ही भावना या मतदारसंघातील मतदारांची झाली। पुढे अभिजित पाटलांनी अजून एक डाव खेळला। तो डाव होता मराठा कार्ड। रणजितसिंह शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी झालेल्या सभा आणि इतर कामासाठी 50,000 रुपयांचा निधी दिल्याचं सांगितल्याचा आरोप अभिजित पाटलांनी केला। शिंदे यांना मराठा समाजातील लोकांनी ती रक्कम 1 रुपये फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून परत पाठवल्याचं देखील भर भाषणात अभिजित पाटलांनी सांगितलं। त्या पैशाचा देखील हिशोब शिंदे यांनी द्यावा असं पाटलांनी जाहीरपणे सांगितलं। पवारांची सभा गाजली। त्यांनी विद्यमान आमदारांना साधंसुधं नको, जोरात पाडा असं सांगितलं। हा मुद्दा देखील गाजला। अभिजित पाटलांनी सांगितलेले सर्व मुद्दे मतदारांना पटले। याशिवाय पाटलांनी स्थानिक नेत्यांना आपल्याकडे वळवलं। तसंच मोहिते पाटलांच्या रूपानं अभिजित पाटलांना एक एक्स्ट्रा इंजिन लाभलं। या सर्व बाबींमुळे अभिजित पाटलांना दमदार विजय मिळवता आला। अभिजित पाटलांना 1,36,559 मतं मिळाली, तर अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदेंच्या पारड्यात 1,05,938 मतं पडली। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मिनल साठे या 13,381 मतं घेण्यात यशस्वी ठरल्या। या लढतीत अभिजित पाटील 30,621 मतांनी विजयी ठरले। अभिजित पाटील कोणत्या मुद्द्यावर निवडून आले, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।